काही संकट आलं, काही घडलं तर म्हणतात, अहो काही काळजी नका करू, देवावर विसंबून राहा, परमेश्वर करेल, देवावर विसंबून राहा. हे आपण म्हणतो, दुसऱ्यांना प्रत्येक वेळेला सांगतो, पण ज्या वेळेला आमच्यात संकट येतं, आम्ही अनेक प्रॉब्लेम मधून जातो, समस्यामधून जातो, किंवा आम्हाला ज्या वेळेला खूप भरभराट मिळते, यश मिळतं, त्यावेळेला आम्ही हे वचन पाळत नाही. आणि म्हणून आज परमेश्वर सांगतो, प्रत्येक क्षणासाठी, यशस्वी जीवन जगण्यासाठी, परमेश्वरामध्ये अधिक वाढण्यासाठी आज देव तुम्हाला कमांड करत आहे. परमेश्वरावर, या याह्वेवर, येशूवर तुम्ही विसंबून राहा, पवित्र आत्म्यावर तुम्ही विसंबून राहा. फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 6 ते 7. फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 6 ते 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. लक्ष देऊ नये, शब्द काय वापरला, कशाही विषयी, कोणतंच नाही, काही असू दे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्यापलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार येशू ख्रिस्ताच्या ठायी राखेल. दुसरं वचन यशायाचा 40 अध्याय 31 वचन. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे. प्रार्थना केली, आमेन म्हटलं, तिथं आमची आशा आम्ही व्यक्त केली परमेश्वरासमोर. आशा आमची सांगितली, ही माझी आशा आहे, मी हे माझ्या प्रार्थना टाकल्या, मी तुझ्या समोर ठेवल्यात, ही माझी आशा आहे आणि मला विश्वास आहे तू ते पूर्ण करणार आहे. मी आशा धरली आहे तुझ्या बाबतीमध्ये, मला चांगला जॉब मिळणार. मी आशा धरली तुझ्या बाबतीत, माझं लेकरू पुढे जाणार आहे. मी आशा धरली माझ्या चर्चची भरभराट होणार आहे. मी आशा धरली माझ्या चर्चमध्ये आज केलेल्या प्रार्थनांचं उत्तर मिळालेलंच आहे आणि प्रत्येकाला आरोग्य प्राप्त झालेलंच आहे. मी आशा धरलेली आहे. परत कधी माझ्या घरातल्या व्यक्तीला बीपीचा प्रॉब्लेम होणार नाही, अशी परिस्थिती येणारच नाही. नॉर्मल बीपी कायम राहणार, गोळ्यांची पण गरज लागणार नाही. मी आशा धरलेली आहे आणि परमेश्वर ते करणार आहे, कारण तो जेव्हा राफ आहे. म्हणजे ज्यावेळेला मी माझी मागणी मांडतो त्याला मी आशा धरतो. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. वचन आहे त्याचं, ते नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही. गरुडाप्रमाणे ते 20,000 किलोमीटर एका वेळेला तो उडू शकतो. गरुड प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो जंप घेऊ शकतो, हाय एकदम वरपर्यंत तो जाऊ शकतो आणि 30 वर्ष तरी तो जगतो. त्याच्यामध्ये जे गरुडामध्ये प्रचंड ताकद असते, प्रचंड ताकद असते. त्याची पकड जी आहे ना, ती पकडची ताकद माणसाच्या 10 पट जास्त असते, 6 ते 7 पट जास्त त्याचं नजर तीक्ष्ण असते मनुष्याच्या नजरेपेक्षा. तो चाणाक्ष असतो सगळ्यात जास्त. आणि पण तिथं सांगितलंय ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. म्हणजे परमेश्वर जे देवावर आशा धरतात त्यांना गरुडाची उपमा दिली. म्हणजे गरुडासारखं परमेश्वर त्यांना ते वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. म्हणजे मानव चालेल, मानव थकेल, मानव घाबरेल, मानव धापा टाकेल, पण गरुड नाही. तर गरुडासारखं मी तुम्हाला बनव, जे त्याची आशा धरतात, जी आशा धरतात. म्हणजे तुम्ही प्रार्थना केली, आशा धरली, आता विश्वास ठेवा की तुम्ही गरुडासारखं परमेश्वर तुम्हाला करत आहे. कलसीकरास पत्राचा 3 अध्याय 2 वचन. वरील गोष्टींकडे मन लावा, लक्ष देऊन ऐका. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आम्हाला काय सांगितलं असं मेसेज? परमेश्वरावर विसंबून राहा. वचन काय आहे? कलसीकरास पत्राचा 3 अध्याय 2 वचन. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. नीतिसूत्र 16:3. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. तुम्हाला मी वेळोवेळी सांगत आले, आजही सांगते, परमेश्वराने आपल्या स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या हाताने, ज्या वेळेला लुसिफर त्या ठिकाणातून गेला, त्याला खाली टाकण्यात आलं त्याच्या गर्व आणि घमंडीबद्दल, त्यावेळेला त्याने मानवाला तयार केलं, मानव पुत्र आणि कन्यांना तयार केलं.
लक्षात घ्या. आणि त्यानं ते स्थान त्यांना दिलं, त्यांना अधिकार दिला, त्यांना वैभव दिला, त्यांना आनंद दिला, त्यांना सत्ता दिली, सर्व पृथ्वीवर त्यांना सत्ता दिली, सर्व भरपूर अशा गोष्टी त्यांच्यासाठी दिल्या. भाषेचं सामर्थ्य देखील त्यांना दिलं. कम्युनिकेशन ते एकमेकांसाठी करू शकतील आणि त्या भाषेमध्ये ते परमेश्वराचं स्तवन पण करू शकतील, गौरव करू शकतील. सर्व काही त्यांना परमेश्वरानं दिलं, अद्भुतरित्या दिलं. आज्ञाभंगामुळे त्यांनी ते सगळं गमावलं आणि त्यांनी ते पवित्र जीवन, परमेश्वराची फेलोशिप ती गमावली आणि सर्व पाप त्यांच्यामध्ये आलं. का? कारण त्यांनी आज्ञाभंग केला आणि ते परमेश्वराची परत आपला पुत्र स्वतःचा देव त्यांच्या नात्यामध्ये पुनर्स्थापना केली. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याला परत एकदा परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार मिळतो. वारसा हक्क, स्वर्गाचे जे अधिकार आहेत येशू ख्रिस्ताचे मुलगा म्हणून जे वारसा हक्क आहेत ते सर्व विश्वास ठेवणाऱ्या पुत्र आणि कन्यांना सगळे सगळे येशू ख्रिस्ताचे सगळे आहेत ते सगळे अधिकार प्राप्त होतात, ते स्थान प्राप्त होतं. कारण त्याची धार्मिकता परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. आम्हाला आबा बापा म्हणण्याचा अधिकार मिळतो, वारसा हक्क मिळतो. नौकर नाही, गुलाम नाही. म्हणून आपल्याला मी परत आणि परत सांगते, आपल्याला स्वतःची इच्छा देवानं दिलेली आहे. दासाला, गुलामाला स्वतःची इच्छा नसते. स्वतःच्या इच्छेने उठून गुलाम आपल्या मालकिनीच्या पर्समध्ये हात घालून पैसे काढू शकत नाही. आपलं फ्रीज उघडून तो त्याला पाहिजे ते घेऊन आईस्क्रीम किंवा काय ठेवलेलं असेल ते घेऊन खाऊ शकत नाही. गुलाम पाहिजे त्या वेळेला गॅस पेटून पाहिजे तसा स्वयंपाक स्वतःसाठी करून खाऊ शकत नाही. बापाच्या खिशामध्ये पैसे काढून पापा मला एवढे पैसे पाहिजे हक्काने मागू शकत नाही. मला आज गाडी पाहिजे म्हणू शकत नाही. दास म्हणू शकत नाही. फक्त मुलं म्हणू शकतात, लेकरं म्हणू शकतात. त्यांना वारसा हक्क आहे. लक्षात घ्या, वडील नाही, आई नाही तिथं, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर त्या लेकरांचा हक्क आहे. नोकराचा नाही, गुलामाचा नाही. नोकराला गुलामाला सोडून निघून जावं लागतं, मुलं सोडून निघून जात नाही. कोर्ट कचऱ्या करतील, आमचा लिगली हक्क आहे, वारसा हक्क आहे, हा आमचा ताबा आहे आणि गव्हर्नमेंटला त्यांना तो द्यावा लागतो. बरोबर आहे? कारण हा कायदा आहे. तसा देवाच्या राज्यातला कायदा आहे. तो कायदा अतिशय कडक आहे. तो नियमशास्त्राचा देव आहे, अतिशय कडक कायदा आहे. जर वारसा हक्कानं आपण त्याचे लेकर, पुत्र आणि कन्या आहोत तर आम्हाला सगळा जो काही त्याच्या लेकराचा अधिकार आहे तो सगळा प्राप्त होतो. हे वचन सांगतं, स्पष्टपणे सांगतं, कडकपणे सांगतं. आम्ही वारीस आहोत स्वर्गाचे, आम्ही स्वर्गाचे वारीस आहोत. आम्हाला परमेश्वरानं स्वतंत्रता दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वतः विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे, भाषा दिलेली आहे, सगळं टॅलेंट दिलं आहे, सर्व उत्तम गोष्टी दिलेल्या आहे. वाह, काय छान, काय सुंदर. देवदूत त्यांना स्वतःची इच्छा नाही आहे. देव जे सांगाल तेच करावं लागतं, जे आदेश दिल तेच. स्वतः कोणत्या गोष्टी करू शकत. परंतु मानव कन्यांना आणि पुत्राला स्वतःची इच्छा दिलेली आहे. म्हणजे अधिकार, वैभव, टॅलेंट, बुद्धिमत्ता, भाषा सगळं देऊन देखील पुत्र, कन्या, परत फेलोशिप, एकमेकांची प्रीती, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सर्व सृष्टी व्यापून टाका, बहुगुणित त्यांना केलं, सगळं दिलेलं आहे. आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वतःची इच्छा दिलेली आहे. जे हवं ते करण्याची इच्छा आहे. ती इच्छा काढून घेतली नाही, पाहिजे तो विचार करण्याची इच्छा आहे दिलेली आहे. स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्याचमुळं सैतानाने गोंधळ घातला आदाम आणि हवेच्या जीवनात. आणि तो आजही जगाचा अधिपती म्हणून, जग माझ्या ताब्यात आहे म्हणून, मानव, पुत्र, कन्या माझ्या ताब्यात आहे म्हणून मी त्यांना माझ्या हातामध्ये मिळवेल. मी त्यांना माझ्या स्थानावर बसू देणार नाही, माझं उच्च स्थान त्यांना प्राप्त करू देणार नाही. तर मी त्यांना पापी, त्यांना कलंकित, दोषी म्हणून परमेश्वराच्या समोर उभं करेल. हा लुसिफरचा दावा आहे. आणि हे करण्यासाठी लुसिफरने
त्यांची जी स्वतंत्र इच्छा दिलेली आहे, विचार दिलेला आहे, त्याच्यामध्ये घोळ घालायला सुरुवात केली, गोंधळ घालायला सुरुवात केली. मग मानव, पुत्र, कन्या आपण सगळेच जण, आम्हाला दिलेली बुद्धिमत्ता, आम्हाला दिलेलं टॅलेंट, आम्हाला दिलेले लोक, आम्हाला दिलेले आमचे नातेवाईक, आम्हाला दिलेला पैसा, आम्हाला दिलेलं घरदार, आम्हाला दिलेलं एज्युकेशन, सगळं काही मी बुद्धिमान आहे. अहो काय मार्क घेतलेत माहितीये का माझ्या मुलींनी? 95% घेतलेत. सायन्सला ऍडमिशन घेतलं, तशी मुलगी फुलते. आणि मग तिच्या तोंडून निघतं, परशाणी समजते का? तुझे टक्के किती आहेत? 70%. माझे किती आहे? 95%. तुझ्यापेक्षा जास्त माझे टक्के आहेत. मला ते पद मिळायला पाहिजे, मला ती जागा मिळायला पाहिजे, मला ती गोष्ट मिळायला पाहिजे, कारण मी श्रेष्ठ आहे. आणि मग आम्ही आमच्या बुद्धिमत्तेनं, आमच्या शिक्षणाने, आमच्या आई वडिलांच्या पोस्टनुसार, माझे आई वडील कोण आहेत? माझे आई वडील कंपनीचे मालक, मालकीण आहेत. कोण आहेत? मोठे अधिकारी आहेत. कोण आहेत? नेता आहेत. आमचे नातेवाईक, तो आमचा नेता आहे, तो आमचा हे आम्हाला चांगला ओळखतो, ते लोक आमच्या जवळचेच आहेत. आम्ही बोस्टिंग करायला लागतो, घमंड करायला लागतो. आणि मग आम्हाला वाटायला लागतं माझं घराणं, माझा पैसा, माझ्या आई वडिलांची बुद्धिमत्ता. आईवर गेलीये, आई फार हुशार होती. बापावर गेली, बाप इंजिनियर होता, खूप हुशार होता. मग आमच्या डोक्यामध्ये मी माझ्या बापासारखी हुशार आहे, माझा बाप ना इंजिनियर होता, माझं लेकरू पण तसंच आहे, आमच्या घराण्यातच तसं आहे. म्हणजे आम्ही जे काही बनत चाललेलं आहे, जे काही आम्हाला मिळतंय, जे काही आमची हुशारी, आमचा पैसा, आमचा अधिकार, आमचं वैभव, लोकांसाठी असणारा संबंध, आमचं देवाचं कार्य, जे काही आहे ते सगळं माझ्यामुळं आहे, आमच्यामुळे, आमच्या घरातल्यांमुळे आहे. आम्ही त्याच्यासाठी पात्रच आहोत, आम्ही योग्यच आहोत. आणि आम्ही हळूहळू या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो आणि बोलायला लागतो. आणि गर्व आमच्याकडून आपोआप आतल्या आत गर्व. मग आम्ही अतिशय हळू बोलतो, नाही तसं नाही. अगो बाई, काय डाऊन टू अर्थ आहे, किती नम्र आहे, एवढं शिक्षण घेऊन अमेरिकेवरून आले, काय नम्र आहे, काय बापरे, किती मोठा अधिकारी आहे, पण कसा वाकून बोलतोय, कसा नम्रतेनं बोलतो, सगळी बायबलची वचनं पाठ आहे. आतमध्ये गर्व, अहंकार सोड. मला कोणी काही खाली पाडू शकत नाही, माझा शब्द कोणी टाळू शकत नाही, मी सगळ्यात श्रेष्ठ, हा गर्व आणि घमंड वाढत जातो. माझ्या प्रियांनो, आमचं विसंबून राहणं परमेश्वराचं बंद होतं. आम्ही विसंबून राहायला लागतो आमच्या शिक्षणावर, आमच्या जॉबवर, आमच्या आई वडिलांवर, आमच्या नातेवाईकांवर, आमच्या मोठमोठ्या असणाऱ्या अधिकारींच्या ओळखींवर, आमच्या असणाऱ्या मोठमोठ्या राजकारणी नेत्यांवर, डॉक्टरांवर, चांगले भारी भारीतले डॉक्टर, आमचा पैसा, आमचा बँक बॅलन्स, आमचं स्वतःचं घर, आमचं हाय स्टेटस, आमचे पास्टर, आमचे चर्चचे लोक, आमचं सगळं, या आम्हाला जे काही आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहेत, त्या सगळ्या आशीर्वादांवर आपण डिपेंड व्हायला लागतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो. हे आहे आमच्याकडे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, हे आहे, हे लोक आहेत, आम्हाला हाक मारली की मदतीला धावू शकतील असे लोक देवाने आम्हाला ठेवलेले आहेत. हे आमच्यासाठी आहे, ते आहे. आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवत राहतो, तो आमचा भरोसा राहतो. आम्ही परमेश्वराकडे पाहणं, त्याच्या अधीन होणं, हळू इनडायरेक्टली कमी आणि कमी होत जातं. आमच्या जीवनामध्ये फ्लेश, शरीराचं कार्य वाढत जातं. आत्मिक जीवनाकडे, परमेश्वराकडे लक्ष देणं, परमेश्वराकडे विसंबून राहणं, त्याच्या योजनेवर, त्याच्या इच्छेवर, त्याची इच्छा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे हो, हे सगळं आमचं हळूहळू बंद. अहो, जेवढं आम्हाला करता येईल, देवाने दिली ना ताकद, देवाने दिली ना बुद्धिमत्ता. ज्यावेळेला होत नाही त्यावेळेला देवाला हाक मारायचा, सारखं काय देवाला त्रास द्यायचा. आपण करू शकतो ते आपण करायचं, नाही जमलं मग देवाला सांगायचं. हे बायबल नाही शिकवत, हे बायबल नाही शिकवत. तुझ्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विचारात
देवाचा आदर कर आणि देवावर विसंबून राहा. परमेश्वराची इच्छा जाणून घे. मी मागं तुम्हाला एक उदाहरण सांगितलेलं होतं. करोडपती फक्त परमेश्वराच्या सामर्थ्याने झालेली ही व्यक्ती भेटे म्हणून 100 कुटुंबांना दुबईला घेऊन गेलं त्याने. त्यांना इस्टॅब्लिश केलं त्याने. 45 वर्ष ते दुबईमध्ये होते. दुबईच्या राजासंगती उठणं बसणं होते इस्रायलच्या. अशी व्यक्ती मी स्वतः त्यांना अनुभवलं. अशी व्यक्ती बाहेर जाताना प्रार्थना करायची, परमेश्वरा आम्हाला पार्किंगसाठी योग्य जागा दे. काही त्यावेळेला तर पार्किंगचे प्रॉब्लेम नव्हते, परंतु छोटी छोटी गोष्ट, आम्ही काय घ्यावं, आम्ही आमचा पैसा कुठे खर्च करावा, आज आम्ही कोणत्या वस्तू घ्यावं, कोणत्या दुकानात जावं, हे तू आम्हाला सांग आणि तुझी इच्छा पूर्णत्वास जावं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परमेश्वरासंगती ते दोघं नवरा बायको बोलायचं. छोट्या छोट्या गोष्टी. माझ्यासाठी बाप झाला होता तो माणूस आणि हे मी अनुभवलं. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही आमच्या सगळ्या गोष्टींवर, आमच्या नातेवाईकांवर, आमच्या लोकांवर आम्ही विसंबून राहतो आणि त्यांच्याकडे अपेक्षेनं बघतो आणि त्यांच्या आधाराची अपेक्षा करतो, आमच्या पैशांवर, शिक्षणावर अवलंबून राहतो, त्यावेळेला आमच्यामध्ये शरीराची कर्म सुरू होतात. आणि आमच्या शरीराच्या कर्म, सगळं लक्ष आमच्या स्वभाव, आमचा टॅलेंट, आमचं शरीर, आमच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या सगळ्यांकडे लागतं. ह्या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष लागतं. म्हणजे आमची 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, ते तल्लख होतात, तरबेज जातात आणि ते 5 ज्ञानेंद्रियांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे वेध लागलेले असतात. माहिती आहे तुम्हाला, कान, नाक, जीभ, त्वचा, डोळे, हे जे आमचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या इच्छा पूर्ण करायला लागतो आम्ही. चव, डोळ्याची वासना, कानाची उत्तम ऐकायला हे पाहिजे ते पाहिजे, कुचकुच मनाला आवडेल तेच, आपला प्राईड, आपली स्तुती, आपल्याबद्दल चांगलं बोललेलं ऐकायला आवडतं, सगळं छान छान, ह्या सगळ्या गोष्टींना खुश करण्याचा प्रयत्न. सुंदर गाणी ऐकायला आवडतात, ज्याच्यावर नाचता येईल अशी गाणी ऐकायला आवडतात, यंग बनवतील अशी गाणी ऐकायला आवडतात. जिभा आमची तेच बोलायला लागते, जे लोकांना फुशारक्या मारल्या त्यांच्या पुढे पुढे केलं की लोक खुश होतात. खोटं बोललं, चुगली केली, ह्याच्याबद्दल चांगलं त्याच्याबद्दल वाईट करू नये, एकमेकांचे संबंध खराब करायचे, काहींचे चांगले करायचे, स्वतः बॉसच्या जवळ जायचं, काय वाटेल त्या गोष्टी आम्ही वाटेल त्याच लोकांवर आळ टाकायचे, ह्या अनेक गोष्टी आम्ही आमच्या जिभेने करायला लागतो. म्हणजेच आमच्या ह्या ज्ञानेंद्रियांना शांत करण्यासाठी आम्ही त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकडे लागतो. याच आहेत आमच्या वासना, वासनांची कर्म. वासना, आमच्या शरीराच्या सर्व वासनांकडे आमचं लक्ष लागतं आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागतो. लक्षच लागत नाही जोपर्यंत क्लिप पुढे जात नाही. मोबाईलमध्ये, फेसबुकमध्ये, युट्यूबमध्ये पुढं 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 काय काय बघतो. मग कोणी नसताना काय काय बघतो, आवडतं बघायला लागतो. डोळ्याची वासना पूर्ण करतच राहतो. बघायला काय जातं, ऐकायला काय जातं, चाखून बघायला काय जातं, सगळ्या गोष्टी स्पर्श करून बघायला काय जातं. स्पर्शाचं सुख वेगळंच आहे, मग ते घेऊन पाहायला काय हरकत आहे. सगळ्या वासना आमच्यामध्ये वाढल्या जातात. हळूहळू त्यांचं राज्य, त्यांचं साम्राज्य आमच्यावर होतं. आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहणं, परमेश्वराकडे लक्ष देणं आमचं कमी होतं. म्हणून कलसीकारास पत्राचा 3रा अध्याय 2ऱ्या वचनात सांगितलेलं आहे, वरील गोष्टींकडे आपलं मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे आपलं मन लावू नका. आम्ही जगाचे मीठ आहोत.
आम्ही परमेश्वर येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, तो आमच्यात राहतो. माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला सांगितलंय, जगाची कर्म या गोष्टी आमच्यामध्ये होतात, ते परमेश्वर आम्हाला सांगतो. पण तुम्ही रियालिटीमध्ये कोण आहात? येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, नीतिमान ठरविले गेलेले आहे, त्याच्या पवित्र रक्ताने धुतले गेलेले. लक्षात ठेवा, तुमचं स्थान, तुम्ही अनमोल आहात. आणि सैतान हे काय करतो हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. कसा डिपेंड व्हायला लावतो, कसा करायला लावतो. आहे रियालिटीमध्ये कोण? ज्याला तुम्ही येशू ख्रिस्ताचा तारणारा देव म्हणून स्वीकारता, त्यावेळेला त्याचा धगधगता अग्नी तुमच्यात आहे, तो स्वतः तुमच्यामध्ये आहे, त्याची पवित्रता तुमच्यामध्ये, त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये, तो जवर राफा तो तुमच्यात राहतो, त्याचं रायचियसनेस तुमच्यामध्ये आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारा तो परमेश्वर, तो तुमच्यामध्ये राहतो. तुम्हाला उच्च स्थान देण्यात आलेलं आहे. असे तुम्ही असताना सैतान तुम्हाला काय करायला लावतोय? म्हणजे हा जेव्हा राफा तुमच्यात आहे, तो सगळं करणार आहे. मी माझ्या संपत्तीवर, माझ्या पैशावर, माझ्या वैभवावर, माझ्या शिक्षणावर, माझ्या दिसणाऱ्या टॅलेंटवर, कोणत्याच गोष्टीवर अवलंबून राहणार नाही. मी सगळ्यापणे परमेश्वरावर अवलंबून राहील. मी ह्याच्यावर अवलंबून राहिले, त्याच्यावर अवलंबून राहिले, शिक्षणावर अवलंबून राहिले, होईल ना? होणार. अहो, जगाचे लोक नाही का? त्याच्यामुळे तर आजकाल ते किती पुढे गेलेत. हो, जाणार ना पुढं, तुम्ही जाल, पण ते सर्व काळ नाही. सर्व काळ नाही माझ्या प्रियांनो, सर्व काळ नाही. त्या सर्व गोष्टींचा अंत आहे. पण तुमचं स्थान जे येशू ख्रिस्तामध्ये अनमोल आहे, पवित्र आहे, सामर्थ्यशाली आहे, ते कोणीच 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 हिरावून घेऊ शकत, कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ह्या सर्व गोष्टींमुळं, तुमच्या टॅलेंटमुळे, शिक्षणामुळे, तुमच्या नेते लोकांमुळे, तुमच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांमुळे, तुमच्या डॉक्टरमुळे सगळं तुम्हाला मिळेल. हे देवाने दिलेले आशीर्वाद आहेत. हे परमेश्वराने तुम्हाला पुरवलेलं आहे. टॅलेंट परमेश्वरापासून, शिक्षण परमेश्वरापासून, लोक परमेश्वरापासून, कुटुंब परमेश्वरापासून, सगळ्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. देवानं जे दिलेलं आहे ते आहे, तो आशीर्वाद आहे. त्याचा उपयोग करून तुम्हाला देवाचं कार्य पुढे न्यायचं, त्याचा उपयोग करून इतरांना तुम्हाला सामर्थ्यशाली बनवायचं, परमेश्वराच्या राज्यात न्यायचं, स्वार्थाचं कार्य पूर्ण करायचं. पण ते त्याच्यामुळे तुम्ही आहात हे काढून टाका. त्यामुळे तुम्ही आहात हा विश्वास जो सैतानाने तुमच्या डोक्यात घातलेला आहे, तो तुम्हाला काढायचा आहे, मुळात सकट काढायचा आहे. आज हे परमेश्वरानं दिलेलं आहे. हे राहील, जाईल, थांबेल, मी पुढे निघून जाईल, सगळं काही होऊ शकतं. माझे प्रियजन पाठीमागच निघून जातील, सोडून निघून जातील, टाकून निघून जातील, बदलतील, काही वाटेल ते होईल. जॉब आहे, उद्या निघून जाईल. आरोग्य, प्रेम करणारे लोक आहेत, ते उद्या निघून जातील. काय होईल ते होईल. दुसरे येतील, परमेश्वर दुसरे देईल, काय होईल ते होईल. पण मी मात्र तेच राहील, कारण माझ्यात परमेश्वर आहे. मी कायम यशस्वी राहील, मी कायम विजयी राहील, मी कायम सामर्थ्यशाली राहील, मी कायम निरोगी राहील. कारण तर आरोग्य देणारा राफा माझ्यात आहे, कारण तो सुफलता देणारा, जेव्हा जाहिरा प्रोव्हायडर, जो सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा, तो माझ्यात आहे. तो जर माझ्यात आहे, तो मला पुरवठा प्राप्त करून देणारे अनेक लोक निर्माण करेल. आज 10 गेलेत, उद्या 20 येतील. आज 10 गेले, उद्या 20 येतील. हे लोक सोडून गेले, ते लोक सोडून गेले, परमेश्वर त्याच्यापेक्षा उत्तम लोक तुमच्या जीवनात देईल. देव तो देव आहे, देव तो देव आहे. फक्त नजर परमेश्वरावर ठेवा. ह्या गोष्टींवर ज्या वेळेला तुम्ही विसंबून राहतात, त्यावेळेला सदैव या गोष्टी टिकवून ठेवण्याचा कडे तुमचं लक्ष लागतं. बॉस, अधिकारी, नेता, मोठे लोक, लेकरं, नवरा, बायको, हे ते, घर टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, गाडी चालली पाहिजे, पेट्रोल महाग झालंय,
हे राहिलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, मिळालेलं टिकून राहिलं पाहिजे, बॉस सांगते चांगलं वागावं लागणार. द्या ना बॉसला देवाच्या हातात. परमेश्वरा तुझी इच्छा त्याच्या जीवनात पूर्ण कर. तुला काय करायचं ते तू कर. तुझी इच्छा असेल मी इथं राहील, तुझी इच्छा नसेल मी बाहेर जाईल. मी असतानाही आनंदी, बाहेर जातानाही आनंदी, कारण तो माझ्यासाठी सर्व काही उत्तम करतो. माझा विश्वास कशावर? रोम 8:28. विश्वासणाऱ्यांसाठी एकूणात सर्व काही उत्तम होतं. म्हणून मी सर्व परिस्थितीमध्ये धन्यवाद करेल, स्तवन करेल आणि आभार प्रदर्शनासह आपल्या मागण्या मी परमेश्वराला सादर करेल. आशा त्याच्या ठाई धरेल आणि जी आशा प्राप्त पावतात, जे आशेने परमेश्वराकडे येतात ते कदापि लज्जित फज्जित होणार नाही, कारण ते गरुडासारखे उडतील. सर्व परमेश्वर ती ताकद, ते बळ, ते सामर्थ्य आणि तो पुरवठा तुम्हाला प्राप्त करून देईल. स्तोत्रसंहिता 56:3. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भाव ठेवेल. मला भीती वाटली की हे माझं राहील की नाही राहील, मला घेणं नाही. माझा भाव परमेश्वरावर आहे. माझा भाव परमेश्वरावर आहे. मला सहाय्य करणारा तो माझा देव आहे. म्हणून म्हटलेलं आहे अधिपतींवर भरोसा ठेवू नको. त्याच्या जीवाचा भरोसा नाही, तो मातीच मिळेल. पैशावर भरोसा ठेवू नको. नीतिसूत्रामध्ये सांगितलं ते आपल्याला पंख लावून उडवून जाते. मनुष्यावर भरोसा ठेवू नको. आज असा आहे तर उद्या बदलेल. आई बदलते तर, बाप बदलतो तर, लेकरं बदलतात तर, बायको बदलते तर, नवरा बदलतो तर, जिवलग मित्र बदलतो, जिवलग मैत्रीण बदलते. ज्यांच्यासाठी सगळं काही होतलं ते लोक बदलतात. मग बदलल्यानंतर अहो कस काय बदललं, नाही ना असं व्हायला पाहिजे. अहो काय विश्वास होता. कारण तुम्ही विश्वास व्यक्तीवर ठेवता. विश्वास व्यक्तीवर ठेवू नका. कुणावर ठेवा? परमेश्वरावर ठेवा. घेणं नाही व्यक्ती बदलू दे, कशी राहू दे, चांगली राहू दे, ना वाईट राहू दे, आपल्याला घेणं नाही. कचऱ्याच्या डब्यात परमेश्वराचा धन्यवाद. सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद, कारण परमेश्वर त्यापेक्षाही उत्तम आणि विश्वासू लोक माझ्या जीवनात आणून देणार. त्यापेक्षाही उत्तम गोष्टी परमेश्वर माझ्या जीवनात करणार. हा विश्वास ठेवा. ज्या वेळेला तुम्ही परमेश्वरावर विसंबून राहतात त्यावेळेला तुमच्या मुखातले शब्द असे असतील, देवावर अवलंबून राहणं. प्रत्येक गोष्टीत आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहिलं. म्हणून आता तिने प्रश्न वाचला, जे दिन ते धन्य, जे दिन ते धन्य. तुमची नम्रता, माझा ते तू करतोस, ह्याला खरी नम्रता म्हणतात. नम्रता म्हणजे नम्रतेनं वाकलं आणि बोललं आणि हळू आवाजात पाहिजे त्यावेळेला हात जोडून बोललं आणि हसून हसून बोललं म्हणजे नम्रता नाही. बिलकुल नाही, अजिबात नाही. नम्रता खरी परमेश्वराच्या आम्ही विसंबून राहतो. मी नाही, तू सर्व काही परमेश्वरा तू करणार आहेस. जे काही आहे ते सगळं तुझ्यापासून आहे. ते राखणं, नेणं, ठेवणं सगळं तुझ्या हातात आहे. योबासारखं तू दिलं, तू नेलंस, धन्य तुझे नाव, धन्य तुझे नाव. ज्यावेळेला आम्ही हे म्हणतो त्यावेळेला आमचं परमेश्वरासंगती असणारं परिपक्व रिलेशनशिप, पक्की रिलेशनशिप, इंटिमेट रिलेशनशिप जाणून येते. इर्मयाचा 29वा अध्याय 11 वचन परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी स्थितीची आशा देणारे आहेत. स्तोत्र 37:5. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. सर्व गोष्टी परमेश्वरावर विसंबून राहा. माझ्या प्रियांनो, ही गोष्ट अत्यंत महत्वाची. उपास समयामध्ये देवाचा आत्मा प्रत्येकासंगती बोलत आहे. जो परमेश्वराला मिळवतो त्याच्या पायाजवळ सर्व गोष्टी येतात. हा खूप साधं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परमेश्वराचं वचन. पण या परमेश्वराच्या वचनामध्ये प्रचंड प्रचंड सामर्थ्य आहे. तो प्रत्येक क्षणाला हे वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेईल. अनुभव घेऊन पहा.
अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. आज तुमचे यशाचे मार्ग परमेश्वराला उघडायचे आहेत. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना आणि उपवास करून मागत आहात, त्याच्याकडे राखून आहात, ते सगळे मार्ग परमेश्वराला खुले करायचे आहे. तुम्हाला यश आणि विजय प्राप्त करून द्यायचा आहे. आणि म्हणून देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, माझ्यावर विसंबून राहा, माझ्यावर विसंबून राहा. कोण कोण होतं देवावर विसंबून? आपण उदाहरण पटापट बघूया, सगळे आपल्याला माहिती आहेत. अब्राहमाचं उदाहरण पहिल्या प्रथम घेते, मला प्रचंड आवडतं, कारण त्याला विश्वासाचा पिता म्हटलंय. त्याला देवाने सांगितलं, उठ आणि उर देशातून बाहेर निघ, बापाचं घर सोड आणि बाहेर निघ. माझ्या प्रियानो, ते बापाचं घर त्याला काही माहिती नव्हते. ते लोक यहोवाला जाणणारे लोक नव्हते, वेगळ्या धर्माचे लोक होते. आणि त्याच्या बापाच्या घरातून परमेश्वराने त्याला उठून निघायला लावलं आणि तो विश्वासानं निघाला. त्यांनी कोणतं, त्यावेळेला काही स्कूटर नव्हत्या, त्यावेळेला काही कार नव्हत्या, त्यावेळेला काही एरोप्लेन नव्हत्या, त्यावेळेला काही नेट नव्हतं, की त्यावेळेला गुगल नव्हता की गुगली आपल्याला सांगल आणि बघ इकडं तिकडं कोणता देश काय होतं, काही माहिती नाही, कुठलचं काही बघितलेलं नाही डोंगराच्या पलीकडचं. आणि त्याला सांगितलं, उठ, मी तुला कनान देश देत आहे. माप असे तयार केलेले पण त्यांच्याकडे कुणाकडे नव्हते. आणि तो जगात कुठे काय आहे काही माहिती नसताना, नव्या नव्या देशांचा शोध लागलेला नसताना त्याला सांगितलं, उठ, आपल्या बापाचं घर सोड. आणि तो निघाला, विश्वासाने निघाला. मी तुला कनान देश दे, दुधामधाचा देश दे. आणि परमेश्वराने त्याला ते प्राप्त करून दिलं. आणि म्हणून त्याला विश्वासाचा पिता म्हटलेलं आहे. देवाने जे प्रॉमिस दिलंय ते देवाने पूर्ण केलं. बायकोने हगार दिली, हगारेकडून तुला लेकरू झालं बघ, म्हणजे आपलं लेकरू नाही होणार, पण परमेश्वराने त्याला 100व्या आणि 90व्या त्या बाईच्या वयामध्ये, त्याने त्या म्हातारपणामध्ये, बॉडी डेड झालेली आहे, अवयव शिथिल झालेले असताना, अवयवांमध्ये कोणता दम आणि ताकद नसताना त्यांना लेकरू दिलं. विश्वास ठेवला, त्याने विसंबून राहिला. या दगडांपासून लेकरं निर्माण करण्यास माझा देव समर्थ आहे. लक्षात घ्या. सायन्सच्या दृष्टीने त्याच्या बायकोचं त्याचं शरीर त्या वयामध्ये दगडासारखं झालेलं असताना त्यांना संतती प्राप्त झाली. आणि वाळू एवढी संतती आज जगामध्ये त्यांची पसरलेली आहे. एलियाचं उदाहरण आपण पाहत आहोत. एलियाला घराणा नव्हता, कुठलच्या कुळाचा, कुठलच्या घराचा, कुठून आलेला काहीच नव्हतं, मागचा पुढचं काही नव्हतं, संगती कोणी नव्हतं. एलिया एकटा होता. लक्षात घ्या, त्याचा कुठेही तसा उल्लेखच नाही. म्हणजे त्याला कुळ नाही, घराणं नाही, कशाचाही पत्ता नाही. असा एलिया परमेश्वराच्या सदैव हुजरास राहत असे. अधांतरी उचलून नेण्यात आलं त्याला. माझ्या प्रियानं इंटिमेट रिलेशन परमेश्वराची त्याच्या संगती होती. 400 बाल सेवकांना त्यांनी मारून टाकलं परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. वेदी बांधलेली, वेदीवर धो पाणी ओतलं आणि म्हटलं, ते वेदीवर केलेलं अर्पण, त्या अर्पणावरही धो पाणी ओतलं आणि म्हटलं, चला आता परमेश्वराकडे मागूया. अग्नी उतरून, आणि परमेश्वराचा अग्नी त्याच्यावर उतरून आला. माझ्या प्रियांनो, पावसावर, वादळावर ज्याचं नियंत्रण होतं, ज्याच्या शब्दाने ते थांबलं जात होतं आणि त्याच्या शब्दाने ते सुरू होत होतं, असा एलिया परमेश्वरावर विसंबून होता. लक्षात ठेवा, असा एलिया झोपून विसंबून होता. दुष्काळ पडला तरी माझा पुरवठा मंत्री जेव्हा जाहिरा आहे, परमेश्वर यहोवा आहे, त्यानं कावळ्याच्या द्वारे निखाऱ्यावर भाजलेली गरम भाकर घेऊन आली. तुम्हाला माहितीये, कावळ्याला त्याच्या जिभेला जर, त्याच्या चोचीला जर गरम लागलं तर तो असा करून ते फेकून देतो. आणि ती गरम निखाऱ्यावरची भाकर, ताजी भाकर तो घेऊन त्याच्याकडे आला आणि त्याला तो देत होता. ताकद येईपर्यंत मांसाचा तुकडा आणि निखाऱ्यावरची भाकर तो खात होता. त्या ओहळ्यातलं पाणी पित होता. परमेश्वराने तो ओहळ आटवला, कावळा थांबला. त्यानं कावळ्यावर डिपेंड राहिला नाही. कावळा त्याचा येशू ख्रिस्त नव्हता, परमेश्वर यहोवा नव्हता. त्या कावळ्यावर, त्या झऱ्यावर, त्या कशावरही तो विसंबून नव्हता. त्याच्यामुळे ते सगळं बंद झालं. पुढे गेला, विधवेला उभं केलं. लक्षात घ्या, विश्वासाने तो पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून होता. दावीद पूर्णपणे देवावर विसंबून होता. छोटा चिपुरडा होता,
भाऊ पण जवळ करत नव्हते. आणि असा आलेला गुराखी परमेश्वराचं नाव घेऊन गल्ल्याथाला त्यानं ठार केलं. ज्या गल्ल्याथाला शाऊल घाबरला, सगळे त्या इस्रायल लोक घाबरले, त्या गल्ल्याथाला त्यानं क्षणात हरवलं आणि नष्ट केलं. शाऊल त्याच्या पाठीमागे लागला, त्यावेळेला दर भटकत होता. एवढा मोठा राजा त्याचा नाश सहज करू शकत होता, पण तो परमेश्वर विसंबून होता. देवाने 2 वेळेला शाऊलाला त्याच्या हातात दिलं. परमेश्वरावर तो विसंबून होता. देवाने अभिषेक केलाय, त्याच्या वेळेत तो त्याचं कार्य करेल आणि त्याच्या गादीवर तो मला बसवेल. आणि परमेश्वराने ते पूर्ण केलं. तो विसंबून परमेश्वरावर राहिला आणि म्हणून तो सदैव स्तवन करत असे. गिदोन अतिशय भित्रा होता आणि तरी देखील इस्रायलचा लीडर म्हणून, नेता म्हणून परमेश्वराने त्याला युद्धात उभं केलं आणि तो जिंकला आणि त्याने इस्रायल लोकांचा पुढारी झाला आणि यश प्राप्त करून दिलं. शिष्य हे अशिक्षित होते, न शिकलेले होते, पण ज्या वेळेला पुनरुत्थान झालं, पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेला सगळ्या जगामध्ये परमेश्वराची सुवार्ता सांगण्यासाठी या शिष्यांच्या द्वारे कार्य झालं. कारण ते परमेश्वरावर, येशू ख्रिस्तावर, पवित्र आत्म्यावर विसंबून होते. मोशेचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. एवढ्या भयान लोकांना बोलता येत नाही, जड जिभेचा, जड ओठाचा. त्या राजासंती काय बोलायचं आणि या लोकांना जे ताठर म्हणाचे, कुरकुर करणारे आणि एवढे प्रचंड लोक जे कुणाचं ना ऐकणारे, त्या लोकांना परमेश्वर विसंबून होऊन त्यांना कनान देशापर्यंत नेलं. शल्मोन स्वतःवर विसंबून नव्हता. मी दाविदाचा पुत्र आहे, देवाचा लाडका आहे आणि परमेश्वराने मला आशीर्वादित केलंय. देवाने मला सांगितलंय तू मंदिर बांधतील, माझ्या बापाला बाजूला केलंय आणि मला मंदिर बांधण्यासाठी निवडलं. त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानं राजवाडा उत्तम बांधला, त्यानं मंदिर चांगलं बांधलं, त्यानं सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यानं विश्वास देवावर ठेवला. त्याने आधी देवाला हाक मारली की या लोकांना चालवण्यासाठी लागणारी बुद्धी आणि सामर्थ्य मला तू दे. त्याने देवाकडे मागितले. म्हटला नाही माझा बाप दावीद आहे, दाविदावर देवानं हात ठेवलेला आहे, दाविदापासूनच मला सगळं मिळालेलंच आहे जन्मतः, सगळे गुण माझ्यामध्ये आहेत, माझं एवढं मोठं घराणं आहे. घराण्यावर विश्वास ठेवला नाही त्यानं. हन्ना लेकरासाठी नवऱ्याच्या पाठीमागं नाही लागली, देवाच्या पाठीमागं लागली. देवाला म्हटली मला लेकरू दे माझ्या नवऱ्याकडून, आणि शमूएल प्राप्त करून घेतला. नोहा एवढं भयंकर मोठं तारू बांधायचं होतं, सगळे लोक टिंगल टवाळी करत होते, पण त्याने तो विसंबून देवावर राहिलाय की मी, हे लोक म्हणतात वेडा झाला, नोहा वेडा झाला. त्याला वेड्यासारखा तो एवढं मोठं तारू बांधायला लागला. जनावरांनी ते सगळे आत घेऊन त्याला जायचंय. घाबरला नाही, तो देवावर विसंबून राहिला. जोपर्यंत तारवात सगळे गेले तरी लोक त्याची उडवत होते, टिंगल टवाळी करत होते. आता आत गेल्यानंतर कधी 4 वर्षांनी, 20 वर्षांनी कधी पाऊस येणार आहे, कधी नाश होणार आहे. त्यानं भरोसा परमेश्वरावर ठेवला. आत तो गेला, दार देवानं लावलं, म्हणजे दार बंद देखील त्यानं केलं नाही. विसंबून देवावर राहिला. 40 दिवसात सगळं नाश झाला जगाचा आणि तो विसंबून देवावर राहिला. तो मग उघडेल त्यावेळेला मी जाईल. परमेश्वराने ते उघडलं दार आणि तो बाहेर आला. त्याचे सगळे लोक घेऊन तो बाहेर आला. विसंबून तो देवावर राहिला. रक्तस्रावीसी फक्त त्याच्या जाग्याला मी स्पर्श केला तर मला आरोग्य प्राप्त होईल. विसंबून परमेश्वरावर राहिली, विश्वासानं बोलली आणि घडले. 2 मासे आणि 5 भाकरी घेऊन ते पोरग विश्वासानं शिष्यांकडे आलं. एवढं पुरेल नाही या जमावाला, कारण त्याला माहिती होतं चमत्कार करणारा तो परमेश्वर. त्या ठिकाणी त्या छोट्या पोराचा विश्वासानं त्याने सगळ्यांकडे असणार आहे. तिथलच्या 25% लोकांकडे तरी स्वतःची भाकरी असणार आहे, पण त्यांनी ती दिली नाही. ह्या छोट्या पोराने विश्वासाने दिली एवढ्या लोकांसाठी. पाऊल अनेक समस्यामधून गेला, अनेक प्रश्नांमधून गेला, मारहाण झाली, कैद झालं. ज्यांच्यासाठी चांगलं केलं त्या लोकांनी त्याला पायदळी तुडवलं, तरी तो विसंबून देवावर राहिला की देवानं मला परराष्ट्रीयांसाठी निवडलेल्या, परराष्ट्रीयांसाठी कार्य तो करून घेणार, आणि ते कार्य करून घेतलं. फिलिपिका राजपत्रामध्ये म्हटलं, त्यांनी पावलानं म्हटलंय मला जगणे ख्रिस्त व मरणे लाभ आहे. तो पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून राहिला. अहो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र या जगामध्ये आल्यानंतर तो स्वतः देवावर अवलंबून होता. मी देवाचा पुत्र आहे, मला ते सामर्थ्य दिलंय, चल लाजरस चल निघ, चल झाला तू जीवन, चला बाई तुला हे केलं, झाला जीवन. त्यानं प्रत्येक वेळेला प्रार्थना केली.
त्यानं प्रार्थना केली. लाजारसाला जिवंत करण्यासाठी त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. तो एकांतात प्रार्थना करत असे. त्या क्रूसावर जाण्याच्या आधी गेत्सेमनी बागेमध्ये तो गुडघ्यावर गेला. गुडघ्यावर घेऊन त्याने प्रार्थना केली. तो देवावर विसंबून राहिला. हे सगळ्या बायबलमध्ये असणाऱ्या अनेक व्यक्ती, मी थोडकीच उदाहरणं दिले, तेवढा वेळ आपल्याकडे नाही, परंतु अनेक व्यक्तींचं उदाहरण जर आपण पाहिलं, यशया बघितला, एझेकेल बघितला, हे सगळे, आमोस बघितला, होशाया बघितला, एस्तेर बघितले, दानिएल बघितला, तर हे सगळे परमेश्वरावर विसंबून राहिले. आणि म्हणून त्यांच्याद्वारे परमेश्वराने काय कार्य केलं या वचनांमध्ये परमेश्वराने आपल्याला दाखवलं. जे परमेश्वरावर विसंबून राहतात, जे त्याच्याकडे पाहतात, ते कदापि 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 लज्जित फज्जित होत नाही. मग कशासाठी परमेश्वरावर विसंबून राहणार? पहिलं म्हणजे सामर्थ्यासाठी परमेश्वरावर विसंबून राहा. आम्हाला बळ सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आम्ही देवावर विसंबून राहिलं पाहिजे. स्तोत्रसंहिता 18:32 मध्ये, तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेद करतो, तो माझा यहोवा साबोत आहे. यहोवा सबाओत, यहोवा सबाओत, सैन्यांचा देव, तो परमेश्वर माझ्या संगती आहे. फिलिपिकरास पत्राचा 4 अध्याय 13 वचन, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. खूप सुंदर वचन आहे हे. तुमच्या जीवनाचं ब्रीद वाक्य ठेवा प्रत्येकाने. फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 13 वचन, हे वचन जर तुमच्या रक्तात, तुमच्या तोंडामध्ये, मुखात, डोळ्यात, कानात सदैव ठेवल्यास, सदैव तुमच्या आचरणात आणले, माझ्या प्रियांनो, तुम्ही सदैव दीन राहाल आणि नम्र राहाल. कारण वचन काय सांगतं? मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. माझ्या पत्नीवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे. माझ्या लेकरांची काळजी घेण्यास मी समर्थ आहे. माझ्या लेकरांना हाय एज्युकेशन देण्यास मी समर्थ आहे. कशामुळं? कारण तो सामर्थ्य पुरवतो, तो देतो, हे सगळं तो करतो. येशू ख्रिस्त करतो. येशू ख्रिस्त माझ्या प्रत्यक्षाने, मी बाहेर जाण्यास समर्थ आहे, सुरक्षितरित्या आत येण्यास समर्थ आहे, कारण तो मला ती शक्ती पुरवतो, तो मला ते देतो. सगळ्या गोष्टींचा पुरवठा, सगळ्या चांगल्या लोकांचा पुरवठा, पैशाचा पुरवठा, प्रेमाचा पुरवठा, सन्मानाचा पुरवठा, सगळ्या गोष्टींचा, ज्या गुप्त गोष्टी मला माहिती आहे आणि परमेश्वराला माहिती आहे, त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देणारा तो देव, सामर्थ्यशाली देव, जो माझा प्रत्येक विचार जाणतो, माझा प्रत्येक भाव त्याला माहितीये, जे माझ्या जवळ बसणाऱ्या, माझ्या संगतीत कायम राहणाऱ्या, वर्षानुवर्ष संगती राहणाऱ्या व्यक्तीला माझे खरे विचार माहित नाही, पण त्याला माझे सगळे गुप्त विचार आणि गुप्त अपेक्षा माहितीये, आणि तो ते सगळं पुरवतो, सगळं पुरवतो. तो कधीच लज्जित फज्जित होऊ देत नाही. म्हणून हे फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन सदैव पाठ करून ठेवा. संकटात देखील तो आम्हाला साथ देतो. रोम 12:12, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. स्तोत्र 56:3, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भाव ठेवेल. यशाया 41:10, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या हाताने, उजव्या हाताने तुला सावरितो. माझ्या प्रियांनो, तिसरं म्हणजे वचन देतो तर वचन पूर्ण करतो, तो देव आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हटलेलं आहे, गणना 23:19, मी मनुष्य नव्हे की बदलून जावं, मी देव आहे, जे मी बोलतो ते करतोच करतो. इब्रिकरास पत्राचा 10 अध्याय 23 वचन, आपण न डगमगता आपल्या आशेचा पत्कर धरू, दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वासनीय. ज्यानं वचन दिलं ते वचन, या वचनात, अहो हे वचन सगळी तुमच्यासाठी नाही हो, हे जुन्या काळात इस्रायल लोकांसाठी होती. कुणाला काय बोलायचं घेणं नाही. माझा देव काल आज युगानुयुग सारखाच आहे, हे वचन मला माहिती आहे, आणि तो त्याचं प्रत्येक वचन सत्य करणारा देव आहे. म्हणजे याच्यात दिलेले एकूण एक वचन माझ्यासाठी आहे, आणि मी त्या येशूच्या नावात स्वीकारणार, आणि परमेश्वर ते माझ्या जीवनात लागू करणारच करणार. हा विश्वास ठेवा, त्याच्यावर विसंबून राहा. इर्मया 33:3, तुम्हाला माहिती आहे, मला हाक मार, मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही अशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रत्येक क्षणाला मोबाईल बंद पडेल,
लागणार नाही. लागला तरी ती व्यक्ती कधीतरी उचलणार नाही, पण तो तुमचा देव, त्याला हाक मारा, तो तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही त्याला हाक मारा. कोणत्याही क्षणाला काही चुका घडू दे, कोणत्याही परिस्थितीतून जाऊ दे. काय सांगताय? कोणत्याही परिस्थितीतून? हो. एक मुलगा होता, त्यानं परमेश्वराकडे मागितले, माझी सिगारेट सुटू दे. सिगारेट काय सुटत नव्हती. प्रार्थना करत होता, तसा जास्त सिगरेट पित होता. सिगरेट प्यायला लागला की म्हणायचं, येशू ख्रिस्ता, माझा विश्वास आहे, हे मी पाप करत आहे, हे तू काढून टाकणार आहे, पण मी खूप असमर्थ आहे, मला होत नाही, मी त्याशिवाय राहू शकत नाही. मी तुझे आभार मानते, या माझ्या चुकांमध्ये तू सामर्थ्यशाली आहे. हे घाण, हे पाप तुला आवडत नाही, ह्याच्यातून काढण्यास तू समर्थ आहे. मला नाही जमत. कबुली द्यायचा, पित राहिला, आणि शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची कायमची सुटली. कायमची सिगारेट पिणं, त्याचा चेन स्मोकर होता. मी ओळखते त्या व्यक्तीला, मी ओळखते. सुटले. देव तो देव आहे. जॉयस मेयरचं पण उदाहरण सांगितलेलं आहे. जॉयस मेयरची साक्ष आहे. मेसेज द्यायची, पाठीमाग मेसेज झाल्यानंतर पाठीमाग गेल्यानंतर पटकन सिगरेट ओढायची. ती सिगरेट शिवाय राहू शकत नव्हती. आणि म्हटली, परमेश्वरा, मला माहित नाही, तुला काय करायचं कर, मी ह्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुझ्या हातात मी स्वतःला दिलेलं आहे. मला हे नको आहे, पण मी ह्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी लोकांना फसवते, पण परमेश्वरा, ते तुझे लोक आहेत. देवाने कार्य केलं, तिला त्याच्यातून सुटका दिली. इतकी ताकद दिली की लोकांना पुस्तकांमध्ये लिहून तिने स्वतःच सांगितलेलं आहे. देव तो देव आहे. माझ्या प्रियांनो, कोणतीही चूक होऊ दे, दारूच्या नशेत असाल तरी देखील म्हणा, होय प्रभू, ही दारू सोडण्यास तू समर्थ आहे. वाईट कृत्य करत असताना म्हणा, होय परमेश्वरा, याच्यातून काढण्यास तुम्हाला समर्थ आहे. मी दुबळा आहे, मी चुका करतो, मोबाईलवर नको ते बघतोय, परमेश्वरा, पण ह्याच्यातून मला बाहेर काढण्यास तू समर्थ आहे. मी दुबळा आहे रे परमेश्वरा, मान्य करा आणि त्याच्या हातात सोपून द्या. त्याच्यावर विसंबून राहा. माझ्या प्रियांनो, तुमच्या प्रत्येक गोष्टीत जिवंत देव येशू ख्रिस्त याच्यावर विसंबून राहा. पहा तो काय चमत्कार करतो, आणि तो जे चमत्कार करतो ते कायम टिकतात. तो जे करतो, तो जे उघडतो, ते कोणी बंद करू शकत नाही. तो जे बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही. तो उंच सकल सपाट करतो, यशया 45 मध्ये सांगितलेलं आहे. तो जे बोलतो ते करतोच करतो. प्रिया, त्याला तू हे का करतो कोणी विचारू शकत नाही, कारण तो सर्वसामर्थ्यशाली परमेश्वर आहे. म्हणून त्याच्यावर विसंबून राहा. आणि तो इथे तिथे कुठं नाही, तो तुमच्यात आहे. ज्याला तुम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलाय, तो तुमच्या मध्येच आहे. प्रत्येक गुप्त गोष्ट तो जाणतो. तुम्ही कुठं नजर ठेवली, कुठं बघितल्यानं काय विचाराला, अहो तो आतच आहे, तुमच्यातच आहे तारणारा देव. आणि त्याचं अभिवचन आहे, मी तुला सोडणार नाही, 1 मिनिटही नाही सोडणार. मग आता आपल्याला काय करायचंय? पहिलं म्हणजे देवाची इच्छा जाणून घ्यायची. त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी त्याची इच्छा जाणून घ्यायची. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 16वे वचन 16 ते 18. मी फास्ट घेते थोडं. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची इच्छा जाणून घ्या. त्याला आपण सदैव प्रार्थनेत पाहिजे, वचनात पाहिजे, आणि सदैव स्तवन करणारे पाहिजे. त्याची इच्छा जाणून घेणारे आपण त्याला हवे आहेत. दुसरं म्हणजे त्याचे राज्य आधी मिळवा. त्याचे राज्य जो मिळवतो त्याला सर्व गोष्टी येतात. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेला मी मिळवते, येशू तू माझ्या अंतःकरणात ये, तो माझ्या अंतःकरणात येते, आणि मी विश्वास ठेवते तो जेव्हा राफा, जेव्हा जारा, जेव्हा शालोम, तो परमेश्वर, अनंत अनादी परमेश्वर, जगाचा सृजनहार, निर्माण करता एलोहिम, तो माझ्यामध्ये आहे. हा विश्वास ठेवता तो माझ्यात राहतो. योहान्याचा 15वा अध्याय मध्ये सांगितल्याप्रमाणे, तुम्ही माझ्या खरे द्राक्षबेल, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील. हे ज्या वेळेला मी माझ्या प्रियांनो विश्वास ठेवते, हा विश्वास माझ्यामध्ये मी ठेवते, या गोष्टीची सदैव आठवण करते आणि सदैव मुखातून बोलते, सदैव, त्यावेळेला विश्वास ठेवा, त्याचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. कारण तो तुमच्यात राहतो, म्हणजे त्याचं सिंहासन तुमच्या हृदयात आहे, तुमच्या शरीरात आहे, तुमच्या जीवनात आहे, म्हणजे त्याचं राज्य तुमच्यामध्ये सुरू झालेलं आहे. स्वर्गाचं राज्य
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रियांनो, त्याने पॅटर्न दिलाय तो प्रार्थनेचा, आणि ज्याला मागितलं त्याच वेळेला त्याने ते पूर्ण केलेलं आहे. मग त्याचा 6वा अध्याय 33वा वचन, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर सर्व काही गोष्टी तुमच्या पायाजवळ येतील, सर्व काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानासाठी देखील परमेश्वरावर अवलंबून राहा, विसंबून राहा. दैवी ज्ञान, जगाचं ज्ञान घेतलंच पाहिजे, पण त्याच्यावर विसंबून राहू नका. विसंबून देवाच्या ज्ञानावर राहा. याकोबाचा 1 अध्याय 5 वचन, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानानं उन्हा असेल तर त्याने ते परमेश्वराकडे मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कुणाचाही दोष न लावता उदारपणे देणग्या देतो. नीतिसूत्राचा 3 अध्याय 5 ते 7, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. सर्व मार्गात एकूण एक तुमच्या विचारामध्ये परमेश्वराचा आदर करा आणि परमेश्वराच्या समोर ठेवा. 4 म्हणजे आपलं मन परमेश्वरासमोर मोकळा करा. माझ्या प्रियानो, लोकांच्या समोर, प्रियजनांच्या समोर, शेजाऱ्यांच्या समोर, अतिप्रिय मित्रासमोर, अतिप्रिय मैत्रिणीसमोर, कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही तुमचं मन मोकळं केलं त्याचा गैरफायदा होईल. परंतु ज्या वेळेला तुम्ही देवाकडे तुमचं मन मोकळं कराल, त्यावेळेला देव त्याच्यातले जे त्याला आवडत नाही ते हळूवारपणे काढून जे त्याला हवं ती त्याची इच्छा त्याच्यामध्ये टाकत जातो. लक्षात घ्या, स्तोत्रसंहिता 62:8, अहो लोक हो सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. मन मोकळे करा का? कारण तो आमचा आश्रय. त्याच्या समोर आपले सगळे भाव सांगा, आपले सगळे विचार त्याला सांगा. माझं लेकरू लहान होतं, मी माझ्या लेकराला म्हणायचे, काही मागितलं तर त्याला म्हणायचे प्रार्थना कर. उदाहरण देते मी तुम्हाला, आणि हे सत्य उदाहरण आहे, खोटं नाही बोलत. मम्मा मला आंबा पाहिजे. हो का? प्रार्थना कर, जा देवबापाला म्हणा, देवबापा मला मम्मीकडून आंबा प्राप्त करून दे. माझी परिस्थिती पण होती तशी, माझी परिस्थिती पण होती. आणि मग माझा मुलगा गुडघ्यावर जायचा, छोटासा होता, 3-4 वर्षाचा, आणि प्रार्थना करायचा, देवबापा माझ्या मम्मीला तो मला आंबे पाहिजेत, म्हणून माझ्या मम्मीला असं सामर्थ्य दे की ते आंबे घेऊन येऊ शकेल. माझ्या प्रियांनो, सर्व बाजूनी आंबे आलेले तो पाहिजे. लोक घरी आणून द्यायचे, आणि 1 नाही 2 नाही, वेगवेगळ्या प्रकारचे. अर्थात आमच्या आजूबाजूला झाडं खूप होती, पण प्रत्येकाच्या मालकीची होती. कधीच कुणाला कधी काही म्हणायचं नाही, परिस्थिती कधी सांगायचं, आणि ते घेऊन यायची. पण मी तो अनुभव घ्यायचा. मग समोर, मम्मा देवबापाने आंबे पाठवले. हो, जा आधी आभार मान, मगच खायचं. गुडघ्यावर जा आणि आभार मान, देवबापा तू मला दिलं, तू माझी प्रार्थना ऐकली, आणि असाच तू माझा प्रार्थना ऐकत राहणार आहेस, म्हणून मी तुझे आभार मानते. माझ्या प्रियानो, ही गोष्ट आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात करा तुम्ही विश्वासाने. स्वतः देखील करा. त्यानं कधीच माझ्याकडे कधीच काही मागितलं नाही. जिवंत देवाच्या समोर सांग, कधीच काही मागितलं नाही. माझी परिस्थिती बघायचा, पण तो माझ्याकडे कधीच मागायचा नाही. काय करायचा तो? जाऊन फक्त गुडघ्यावर परमेश्वराकडे मागायचा, आणि त्याला ते सगळं मिळायचं. आणि मग ज्या वेळेला ते मिळणार, त्याला प्राप्त होणार, त्यावेळेला मला तो सांगायचा, हे मी परमेश्वराकडे मागितलं होतं आणि येशू ख्रिस्ताने मला दिलेलं आहे, मी देवाचे आभार मानतो. थँक्यू मम्मा, त्याचा परमेश्वराने तुझा वापर त्यासाठी करून घेतला. आणि तो असाच झाला. आज त्याला माझी गरज लागत नाही, तो माझ्यावर विसंबून नाही, बिलकुल नाही. कारण त्याला माहिती आहे, माझा बाप, माझी आई, माझा परमेश्वर, माझा पुरवठा मंत्री, माझा परमेश्वर आहे. दिवस दिवस जरी मला नाही बघितलं तर त्याला काही गरज लागत नाही, कारण माझा प्रेमाचा पुरवठा करणारा पण माझा देव आहे. लेकर देव आम्हाला देतो, आमच्या संगती अटॅच होऊन राहण्यासाठी नाही देत. आम्हाला त्यांनी मोठेपण द्यावं, मी त्यांचा पुरवठा देणारी, मी करणारी, मी बाप, मी आई, मी सगळं देते, याच्यासाठी नाही. आम्हाला मोठेपणा नका घेऊ, देवाकडे त्याला वळवा, कारण ते आपलं नाही आहे. लेकरं देखील आपली नाही, कोणी व्यक्ती आपली नाही, लक्षात ठेवा.
परत आणि परत सांगते, कुणावरच आपला कुणाचाही अधिकार नाही. हे सत्य आहे. जे आहे ते सगळं 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 परमेश्वराचं आहे. त्याच्या हातात द्या. आपल्याकडे असणाऱ्या व्यक्तींचं लक्ष परमेश्वराकडे न्या, स्वतःकडे नाही. स्वतःला केंद्रित करू नका, देवाला केंद्रित करा. प्रत्येक तुमच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तीला देवाकडे केंद्रित करायला लावा. स्वतःला मोठेपणा घेऊ नका. विसंबून स्वतः परमेश्वरावर राहा आणि लोकांना परमेश्वरावर विसंबून राहायला लावा. मन मोकळं परमेश्वरासमोर करा. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही उत्तमच घडते. या गोष्टीवर कायम परत मी वाचते रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करणीने सर्व काही गोष्टी कल्याणकारकच होतात. परत वाचते यशाया 40:31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. हे वचन प्रत्येकाने आज आजच्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये रिसीव्ह करा, विश्वासाने स्वीकारा. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ती शक्ती सर्व गोष्टी मिळवण्यासाठी, सर्व जगातल्या गोष्टी तुमच्या पायाजवळ येतील परमेश्वरापासून मिळालेल्या शक्तीनं. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, यशस्वी होतील, हाती घेतील ते प्रत्येक कार्य सिद्धीस जाईल. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. जीवनाची धाव त्यांची धावत राहतील. ते कधी पडणार नाही, थकणार नाही. कारण नजर त्यांनी परमेश्वरावर लावली, फोकस परमेश्वरावर केलेला आहे. भरोसा परमेश्वर आहे. आपले डोळे बंद करा आणि देवाला परत एकदा विश्वासानं म्हणा, तू माझा भरोसा आहे, तूच माझा भरोसा. मी तुझ्यावर विसंबून राहील, माझ्या स्वतःवर नाही. या उपवासाच्या दिवसामध्ये परमेश्वराकडे येत असताना स्वतः त्याच्यावर विसंबून राहा आणि जी जी व्यक्ती तुमच्या जीवनात आहे त्या प्रत्येक व्यक्तीला देवावर विसंबून राहण्यास शिकवा. शांत राहू नका, शांत राहू नका. भरोसा मेरा, आमेन, हालेलुया. तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. आमेन, आमेन. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ आमेन. यीशु तेरा नाम है. आमेन, आमेन. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा. मौत से है बचाया तुम्हें, जीवन नया है दे दिया. नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको कर दिया. आमेन. करुणा भलाई तेरी हालेलुया. सदा रहेगी मुझ पर. आमेन, आमेन. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. आमेन, आमेन. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा.
आदर और महिमा हो हालेलुया. तेरी, तू ही हमारा खुदा, Amen. Amen. पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा, आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा। Amen. हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे Amen. ऊंचा। Amen. Amen. यीशु तेरा नाम रहे ऊंचा। Thank you, Lord. Thank you, Holy Spirit. सदैव तुझं आणि तुझंच नाव उंचावलं जाऊ दे पवित्र परमेश्वरा. आमच्या प्रत्येक शब्दानं, आमच्या बोलण्यानं, आमच्या वागण्यानं, आमच्या कृतीनं, प्रत्येकाच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीकडून आज शिक्षणा तुझं आणि तुझंच नाव उंचावलं जाऊ दे. आज बाबा परमेश्वरा, आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्याकडे मागितलं की कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तर तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. आणि तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे, आमचा विश्वास आहे. आणि पवित्र परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे मागत आहोत, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. आणि बाबा परमेश्वरा, तुझ्यावर पूर्णपणे सर्व गोष्टींमध्ये विसंबून राहण्यास सहाय्य कर. बाबा, प्रत्येकाचा आमचा फोकस फक्त आणि फक्त तुझ्याकडेच असू दे, स्वतःकडे नाही, जगाकडे नाही, जगाच्या गोष्टींकडे नाही. यश आणि दुःख आणि बापा परमेश्वरा, त्रास आणि आनंद या कोणत्याच गोष्टीकडे आमचा फोकस राहू देऊ नको, तर आमचा फोकस फक्त आणि फक्त तुझ्याकडे राहू दे. कारण तूच कायम टिकणारा परमेश्वर आहे, तू कधीच बदलत नाही, तू सर्व सामर्थ्यशाली देव आहेस. आणि बापा, जो तुझा भरोसा ठेवतो तो कदापि लज्जित वंचित होत नाही, हे तू सांगितलंय. याचा प्रत्येक व्यक्तींना, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव दे. तू केलंस म्हणून आभार मान. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. Praise the Lord. May God